मित्रांनो नमस्कार. आज आपण निष्ठा प्रशिक्षणाबद्दलच्या ज्या काही मॉड्यूल्स आहेत त्या मॉड्यूलबद्दल, त्याची जी काही अभ्यास पद्धती आहे, ज्याचं जे काही मटेरियल आहे त्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. तात्पुरत्या सद्य परिस्थितीमध्ये इंग्रजी आणि हिंदीमध्ये हे मटेरियल उपलब्ध आहे. यथावकाश ते मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध होईल, पण सध्या तरी मराठी उपलब्ध नाही. हिंदी आणि इंग्रजीच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करावायचा आहे. प्रत्येक मॉड्यूलवर डिटेल असा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या PDF फाईल अगोदर अभ्यासाव्या लागतील. मॉड्यूल 1 पाठ्यचर्या विद्यार्थी केंद्रित शिक्षण शास्त्र, सीखने के प्रतिफल और समावेशी शिक्षा. मॉड्यूल 2 का विषय है स्वस्थ विद्यालय पर्यावरण बनाने के लिए व्यक्तिगत सामाजिक किरदार विकसित करना. मॉड्यूल 3 का विषय है कला समेकित शिक्षा, अनुभवात्मक अधिगम का एक शैक्षणिक तरीका. मॉड्यूल 4 का विषय है विद्यालय आधारित आकलन. मॉड्यूल 5 का विषय है विद्यालय के स्वास्थ्य और कल्याण. मॉड्यूल 6 का विषय है शिक्षण अधिगम और आकलन में ICT सूचना एवं संचार प्रौद्योगिकी का समाकलन, ICT इंफॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी. मॉड्यूल 7 का विषय है विद्यालय शिक्षा में नई पहले. तर मित्रांनो, हे 7 मॉड्यूल्स प्रथम पातळीवर घेतले जातील. त्याच्यानंतर राहिलेले मॉड्यूल्स आपल्या समोर येणार आहे. आपल्याला या PDF फाईलमध्ये मॉड्यूल 1 बद्दलच आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. एक लक्षात असू द्या, निष्ठा प्रशिक्षण या एका मार्गारेट मीड यांच्या विचारावर अवलंबून आहे. बच्चों को ये सिखाया जाना चाहिए कि कैसे सोचे, न कि ये कि क्या सोचे. तर मित्रांनो, विचार क्षमता विकसित करण्यासाठी मुलांना प्रेरित करणं हा उद्देश आता शिक्षणाचा राहणार आहे. यालाच केंद्रबिंदू मानला जाणार आहे. तेव्हा कृपया हे लक्षात असू द्या, मॉड्यूल 1 मध्ये या सर्व विषयावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. पाठ्यचर्या विद्यार्थी केंद्रित शिक्षण शास्त्र, सीखने के प्रतिफल और समावेशी शिक्षा याच्यामध्ये या उपमुद्द्यांवर अभ्यास करावयाचा आहे, जेणेकरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सहज देता येतील. त्याच्यानंतर राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा ऐतिहासिक अवलोकन NCF 2005 चे जे काही मार्गदर्शक सिद्धांत आहेत ते सर्व सिद्धांत आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यानंतर जो पुढचा त्यांनी विषय घेतलेला आहे विद्यालय के विषयावर NCF 2005 यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. या संदर्भामध्ये आपले विचार मांडावयाचे आहेत. पाठ्यचर्चा, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके याबद्दलही आपल्याला अधिक माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सीखने के प्रतिफल यावर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुमची समजण्याची जी क्षमता आहे ती कुठपर्यंत गेलेली आहे, तुम्ही अपडेट आहात का सद्यस्थितीमध्ये, हे इथून तपासून पाहिलं जाणार आहे. याच्यानंतर सभी बच्चों के लिए सीखने के प्रतिफल प्राप्त करने हेतु शिक्षण विधियां, समावेशी कक्षाएं, शिक्षकों की भूमिका यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. जी काही पारंपरिक अध्यापनाची पद्धत होती ती बदलून आपल्याला आता नवीन पद्धत स्वीकारावी लागेल. ती तुम्ही किती स्वीकारली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही किती अपडेट झाला आहात हे सुद्धा यामध्ये पाहिलं जाणार आहे. म्हणून तुम्ही या मॉड्यूलचा अभ्यास करताना हे सर्व मुद्दे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यानंतर त्यांनी जो विषय ठेवला आहे शिक्षकों के कौशल, विद्यालय की व्यवस्था. मित्रांनो, आज घडीला आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पदव्या आहेत, विविध प्रकारच्या पात्रता आपण संपादन केलेल्या आहेत, पण त्या पात्रतेला अनुसरून जे कौशल्य आपल्यामध्ये आले पाहिजे ते कौशल्य जर आले नसतील तर त्या पदाला काही अर्थ उरणार नाही. म्हणून आता कौशल्य आधारित शिक्षण अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि तत्पूर्वी शिक्षकाकडे ही कौशल्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून ही कौशल्य आपल्याकडे आहेत का हे एकदा तपासून पाहणं महत्त्वाचं आहे. जेंडर संवेदनशील शिक्षा म्हणजे काय आहे हे सुद्धा तुम्हाला इथे माहिती करून घ्यावं लागेल. मॉड्यूल 1 मध्ये हे सर्व विषय याच्यासाठी ठेवलेले आहेत की तुम्ही किती याच्यामध्ये पारंगत आहात, किती अपडेट आहात हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. गणित के शिक्षण में समावेश हे सुद्धा विषय यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. EVS और विज्ञान के शिक्षण में समावेश हा सुद्धा विषय इथे अभ्यासला जाणार आहे, चर्चेला जाणार आहे. सामाजिक विज्ञान के शिक्षण में समावेश हा सुद्धा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, या मॉड्यूलमध्ये हे सर्व विषय ठेवण्यात आलेले आहेत आणि शेवटी आहे निष्कर्ष, स्वमूल्यांकन तुम्हाला द्यावयाचं आहे, तुम्हाला करावयाचं आहे. तर ही जी PDF फाईल आहे तुम्ही एकदा अभ्यासा, याचे मुद्दे काढून ठेवा आणि मी या अगोदर जे तुम्हाला सांगितले होते की
या 7 मॉड्यूलमध्ये जे विषय आलेले आहेत त्या विषयावर तुम्ही चिंतन करा, मनन करा, लेखन करा, मुद्देसूद मांडणी करा, जेणेकरून तुम्हाला या सर्वावर आपापली प्रकट मते मांडता येतील आणि या प्रशिक्षणामध्ये उत्तम असं सादरीकरण तुम्हाला करता येईल. तर मित्रांनो, हा होता एक छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर सादर झालेला आहे. याच्यानंतरचे निष्ठा प्रशिक्षणाचे 7च्या 7 मॉडेल यासमोर आपल्यासमोर उपलब्ध होतील. आता या PDF ची लिंक मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जर तिथे गेलात आणि क्लिक केलात तर तुम्हाला हे मॉडेल तिथे उपलब्ध होईल. तुम्ही अभ्यास करा आणि प्रशिक्षणासाठी तयार राहा. तर मित्रांनो, जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद. माझ्या सोबत राहा, अपडेट राहा. धन्यवाद.